आणि हा भेसळीचा विषय जो आहे ना, हा इतका लहान विषय नाही आहे. आता भेसळ कशा कशामध्ये होते? फक्त दुधातच होते का? चिकनमध्ये होते की नाही होते? जे वारकरी नाहीत त्यांनी उत्तर द्या, हो नाही तर नाही, काहीतरी सांगा. मटणात होते, तांदळात होते, मसाल्यात होते, खाद्यतेलांमध्ये होते, औषधांमध्ये होते, आणखीन कशा कशात भेसळ होते. सगळ्यात मोठी भेसळ तर विचाराच्या, तुमच्या डोक्यात जी भेसळ झाली ना, ती खरी भेसळ आहे. आणि ती खरी भेसळ तुम्हाला काढा आणि मग तुम्हाला दुधावर, भेसळीवर, बाकीच्या गोष्टीवर काय बोलायचं ते बोला. पण हा विषय तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काढलाय का दिलीप वळसे पाटलांच्या विरुद्ध काही राजकारण कट कारस्थान करण्यासाठी काढलेलं? ठीक आहे, तुमचं तुम्हाला लखलाभ हो, मला त्याचं काही म्हणणं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला माझा सगळा कार्यक्रम सांगितला. FDAचं डिपार्टमेंट आहे ना, हे 2 ठिकाणाहून ऑपरेट होतं. ज्यांना केंद्राचं लायसन्स आहे त्यांना केंद्राचं FDA डिपार्टमेंट रेग्युलेट करतं. ज्यांना राज्याचं लायसन्स आहे त्यांना राज्याचं FDA त्या ठिकाणी रेग्युलेट करतं. केंद्राचा कायदा काय सांगतो की शेतकऱ्याने आणलं तसं दूध तुम्ही घेतलं पाहिजे. आता भेसळ हा एक वेगळा विषय. दुधाचं उत्पन्न, त्याची दर्जा, त्याची क्वालिटी, ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि हे त्याच्याशी संबंधित आहे. तर केंद्राचा कायदा असं सांगतो, शेतकऱ्यांनी घेतलेलं दूध किंवा सप्लायर्सनी घेतलेलं दूध जसं असेल तसं तुम्ही स्वीकारलं पाहिजे. पण बाहेर मार्केटमध्ये पाठवताना ते दूध तुम्हाला तसंच्या तसं पाठवता येणार नाही. तुम्हाला ते त्याच दर्जाचं पाठवावं लागेल. ही प्रोसेसिंग कंपन्यांवरची जबाबदारी आहे. आणि प्रोसेसिंग कंपन्यांवरची ही जबाबदारी याच्यासाठी आहे की भेसळयुक्त किंवा कमी प्रतीचं दूध नागरिकांना दिलं जाऊ नये. आणि म्हणून त्यांनी आता काय केलं आहे माहिती आहे? आता बदल केला इथल्या कायद्यात. आता FDA डिपार्टमेंटने आपल्या महाराष्ट्राच्या असं सांगितलं की आता कुठल्याही डेअऱ्यांनी जे दूध कलेक्शनवाले आहेत त्यांनी फॅट 3.2 आणि SNF 8.3 याच्या खाली दूध खरेदी करायचं नाही. स्वप्नीलजी, तुम्ही सांगा, शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? आदिवासी भागातला दूध उत्पादक शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? तुम्ही आहे ना सगळे शेतकरी दूधवाले. मग त्या कंपन्यांवर जबाबदारी टाकली की या दर्जाचं दूध नसेल तर तुम्ही त्याची विल्हेवाट लावायची नाही, तुम्ही ते परत करायचं. आणि आता ते दूध जर परत केलं तर मग आपोआप दुधाचं संकलन कमी होईल. आणि दुधाचं संकलन एकदा कमी झालं की मग दुधाचे भाव वाढतील, हे नक्की आहे. पण दुधाचं संकलन करण्याच्यासाठी ज्या अटी आणि शर्ती केंद्र सरकारने घातलेल्या आहेत आणि राज्य सरकारने घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल करण्याचं काम गेल्या आठवड्याभरामध्ये जे झालं. आणि त्याच्यामुळं आता तुम्ही सभागृहामध्ये उपस्थित असलेले सगळे लोक आणि हा कार्यक्रम आपण लाईव्ह केलेला ऐकत असलेले सगळे लोक, त्यांनी हे लक्षामध्ये घ्यावं, याचा दूरगामी परिणाम या दुधाच्या धंद्यावर काय होणार. आमची तर भूमिका हीच आहे की तुम्हाला शेतकऱ्यांना 4 पैसे मिळाले पाहिजेत. आणि म्हणून त्याच्यामधून या धंद्याला पहिल्यापासून आपण प्रोत्साहन दिलं. मामासाहेब मोळांच्यापासून आत्तापर्यंत अजितदादांच्यापर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना
मग शेतीसाठीची वीज असेल किंवा कर्जमाफी असेल